सुनेत्रा पवार, जय पवार, नरेश अरोरा मुंबईकडे रवाना। सुनेत्रा पवार उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। उद्या दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार। त्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवलं जाणार। सुनेत्रा पवार पक्षाची दुराही स्वतःकडेच ठेवणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे। भाजपा म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा। मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती। उद्यापासून मी स्वतः अर्थसंकल्पात लक्ष घालणार। अर्थसंकल्पाचं उर्वरित काम पाहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार। सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या नेत्यांवर विकास लवांडेंचा आक्षेप। सत्ताकारण आणि निवड प्रक्रियेत व्यस्त असल्याची टीका। दादांच्या दशक्रिये विधीपर्यंत थांबणं शक्य नाही का? पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। भिवंडीतील समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल। भिवंडी सेक्युलर फ्रंट सत्तेवर येण्याआधीच फुटण्याची शक्यता। काँग्रेसचा महापौर पदाची भिवंडी सेक्युलर फ्रंटचा डाव फसण्याची चिन्ह। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात विदेशी भाषेत धमकीचा मेल। युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल। खबरदारी म्हणून पोलिसांकडून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी। जळगावला अवकाळी पावसाचा तडाखा। सोपड्यात गारपिटीमुळे 57 गावातील पिकांचं नुकसान। 40 गावातील 9 गावात हानी, तर जिल्ह्यामध्ये 23 घरं आणि 4 गोठ्यांची पडझड। जळगावात सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 10,000 चांदी 30,000 स्वस्त। जीएसटीसह सोनं 1,72,000 तर चांदी 3,72,860 रुपयांवर। केदारनाथ बद्रीनाथ मंदिरासाठी नवीन प्रवेश नियमांची तयारी। दरवाजे उघडण्यापूर्वी नियम जाहीर होण्याची शक्यता। मोबाईल आणि गैरहिंदूंना प्रवेश बंदीवर विचार। इराणची रशियाकडून सुकोई 35 लढाऊ विमानांची खरेदी। वितरणाच्या संख्येवर सस्पेन्स। अमेरिका इराणच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी।